ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहतोय की इकडे सायली आणि अर्जुन यांनी ठरवलेलं आहे की आता ते महिपतने नेमकं काय काय केलं आहे हे सगळं शोधून काढणार आणि या सगळ्याच्या मुळाशी जाणार। महिपतचा संबंध आहे का नाही अपघाताशी ते शोधणार आणि त्यासाठी त्यांनी आता एक उत्तम प्लॅन बनवला आहे। आता नेमकं ते काय काय करणार, कसं कसं करणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथं पाहतोय की सायलीने आता फोन केलेला असतो महिपतला आणि आता सायली ही महिपतला सांगत असते की 22 वर्षांपूर्वी जो अपघात घडला आहे तो तुझ्या लक्षात नसला तरी माझ्या लक्षात अगदी व्यवस्थित आहे। मला सगळं व्यवस्थित आणि लख्ख आठवतं आहे। मला सगळं आठवतं आहे कारण मी तो अपघात अगदी जवळून पाहिला होता। हो, खूप जवळून पाहिला होता मी तो अपघात। त्याबरोबर आता हे ऐकून महिपत हा घाबरलेला असतो। महिपतला कळत नसतं की आता आपण काय बोलावं, कसं बोलावं। तो खूप खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो की नक्की ही बाई आहे तरी कोण। महिपत विचार करतो काय करू, हे सगळं कोणाशी बोलू। हे सगळं मला करायला लावणारी व्यक्ती म्हणजे नागराज शेठ। इथे ही बाई मला सतवायला लागली आहे आणि तिकडे नागराज शेठना मात्र काही ठाकपत्त्याच नाही आहे। नागराज शेठ मस्त आरामाचं आयुष्य जगतायत। नाही, असं कसं शक्य आहे। मी आता नागराज शेठने मला हे सगळं काम दिलं होतं, मग आता त्यांनाच बोलवतो। काय करायचं, ह्या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आणि ही बाई कशी शोधायची हे सगळं मला आता तेच सांगतील। मग आता लगेचच तो नागराजला कॉल करतो आणि नागराजला म्हणत असतो, नागराज शेठ 22 वर्षांपूर्वी आपण मिळून जो कांड उपसला होता तो कांड आता वरती डोकं काढायला लागलेला आहे। त्यामुळे आता लवकरात लवकर तुम्ही माझ्याकडे या आणि ते सगळं निस्तरायला मला मदत करा। त्याबरोबर आता नागराज त्याला विचारतो की म्हणजे महिपत नेमकं झालंय तरी काय, हे बघ जे असेल ते तुम्हाला जरा सविस्तर सांगितलंस तर बरं होईल। त्याबरोबर आता नागराज हा म्हणत असतो की बोल ना। तर महिपत सांगतो की तुम्ही घरी या लवकर, घरी आल्याच्या नंतरच आपल्याला सविस्तर बोलता येईल। नागराज आता महिपतच्या घरी येतो आणि मग महिपतला तो विचारतो की नागराज आता बोलतो, महिपत बोल ना, नेमकं काय झालंय सांगशील का आता, की असाच मक्खासारखा गप्प बसून राहणार आहेस। हे बघ जे असेल ते लवकर लवकर सांग, माझंसुद्धा टेन्शन वाढवू नकोस। मग आता त्याला एक फोन आला होता निनावी आणि त्या फोनवरती समोरची जी व्यक्ती होती ती सांगत होती की मला 22 वर्षांपूर्वी जो अपघात झाला होता तो आजही व्यवस्थित आठवतोय। मी तो अपघात माझ्या या डोळ्यांनी पाहिला होता वगैरे असं ती व्यक्ती म्हणाली। हे सगळं आता नागोबा हा ऐकत असतो, महिपत त्याला सांगत असतो। तर इकडे अर्जुन आणि सायली हे आता म्हणत असतात की वा, आता आपली हळूहळू एक एक पायरी वरती चाललेली आहे। आता आपण त्याला असा ब्लॅकमेल तर केला आहे, आता आपल्याकडे सगळ्यात दुसरी गोष्ट करण्याची महत्त्वाची वेळ आलेली आहे आणि ती म्हणजे आता सायली आपल्याला त्या बाबू ड्रायव्हरचा फोटो महिपत समोर आणायचा आहे। मग आता बाबू ड्रायव्हरचा फोटो महिपत समोर आणण्यासाठी ते दोघं महिपतला एका लोकेशनवर बोलवायचं ठरवतात आणि मग आता अर्जुन काय करतो, अर्जुन पुन्हा एकदा त्याच नंबरवरून महिपतला कॉल करतो आणि तो महिपतला सांगत असतो की तुम्हाला खात्री पटत नसेल ना की या सगळ्याचा सगळा जो काही हिशोब आहे तो मला माहिती आहे म्हणून, तर मग मी आज तुम्हाला एक पुरावा दाखवणार आहे की या सगळ्याचा साक्षी खरोखर मी आहे आणि म्हणून मी तुम्हाला एक लोकेशन पाठवतोय, त्या लोकेशनवर या, तुमच्यासाठी एक खास गिफ्ट तिथे असणार आहे। आता हे सगळं महिपतसुद्धा ऐकतो आणि नागराजसुद्धा। मग नागराज हा महिपतला म्हणतो, महिपत तू एक काम कर, तू तिकडे जा, कारण तू जेव्हा तिकडे जाशील तेव्हाच तर आपल्याला समजेल ना की नक्की ही व्यक्ती कोण आहे आणि ही हे सगळं का करते। जोवर तू तिकडे जाणार नाही तोवर आपल्याला कळणार नाही की नक्की हे सगळं जे कोणी बोलतंय ते सगळं खरं आहे की खोटं। त्यावर आता लगेचच नागराजला महिपत म्हणतो, मी का जाऊ म्हणून, तुम्ही जाणं नागराज शेठ, आणि तसंही हे सगळं काम मला तुम्ही करायला लावलं होतं। या सगळ्यामध्ये माझा काहीही स्वार्थ नव्हता किंवा माझा काहीही फायदा नव्हता। मी जे काही केलं होतं ते सगळं तुमच्यासाठी, तुमच्या सांगण्यावरून केलं होतं, हे कधीच विसरू नका। त्यामुळे या सगळ्यात जर मी अटकत असेल तर या सगळ्यामध्ये जबाबदार तुम्ही आहात हे तुम्ही विसरून चालणार नाही। त्यामुळे मी नाही तर आता इथे तुम्ही जायला हवं, तुम्ही जा। त्याबरोबर आता नागराज म्हणतो, अरे महिपत, त्यावर महिपत म्हणतो, अरे महिपत काय, अरे महिपत मला कळतंय बरोबर, तुम्ही स्वतः या सगळ्यातनं नामानिराळे व्हायला लागले आणि मला मात्र या सगळ्यामध्ये अडकवायला लागले। ते हे बघा असं चालणार नाही या नागराज शेठ, तुम्ही जर काम दिलं होतं तर त्याच्यात मी अडकणार नाही, याची जबाबदारीसुद्धा
तुम्ही घ्यायला पाहिजे. एकतर मी तुमच्याकडनं कोणताही मोबदला घेतलेला नाही आहे तुमचं काम करून. त्यावर नागराज त्याला म्हणत असतो, अरे बावळटा, जर तुला त्या कोणीही पकडलं किंवा काही तिथे आणखीन वेगळं घडलं तर तुला सोडवायला कोणीतरी बाहेर नको का? आता त्यांनी फक्त तुलाच कॉल केला, ह्याचा अर्थ काय होतो की त्यांना फक्त तुझ्याबद्दलच माहिती मिळाली. या सगळ्याच्या मुळाशी मी आहे हे अजूनही कोणाला माहीत नाही आहे. मग जर हे कोणाला माहीत नाही आहे तर आपण हे का म्हणून लोकांच्या लक्षात आणून द्यायचं आणि दोघांनीही फसायचं? जर आपण दोघंही फसलो तर आपल्याला कोण सोडवणार आहे? आता साक्षीसुद्धा आपल्याला मदत करू शकणार नाही आहे, कळतंय का तुला? म्हणून तुला एकट्यालाच जावं लागणार आहे, नाहीतर मी आलो असतो तुझ्याबरोबर रे. त्याबरोबर मग मात्र आता महिपतला नागराजचं बोलणं पटतं आणि मग तो म्हणतो की नाही नको, तुम्ही नका येऊ माझ्याबरोबर, मी काय करायचं ते बघतो, मी एकटाच तिकडे जातो. आणि मग आता त्यानंतर लगेचच महिपत हा अर्जुनने त्याला जे लोकेशन पाठवलेलं असतं त्यावरती आलेलं असतो. आता सायली आणि अर्जुन त्याचीच येण्याची वाट बघत असतात. चपलीचा करकर करकर असा आवाज जसाच त्या दोघांना येतो तसंच मग त्या दोघांच्याही लक्षात येतं की महिपत इथे आलेला आहे. मग आता सायली आणि अर्जुन हे दोघंही जातात आणि लपून घेतात. आता तिथे त्या लोकांनी बाबू ड्रायव्हरचा फोटो लावलेला असतो. आता हा तोच बाबू ड्रायव्हर आहे ज्याने लहान असताना सायलीचा आणि रविराज काका आणि प्रतिमा आत्याचा अपघात घडवून आणला होता. आता बाबू ड्रायव्हरचा तो फोटो बघून महिपत खूप घाबरतो, कारण महिपतने तर जसंच बाबू ड्रायव्हरचं काम झालं होतं त्याच्यानंतर बाबू ड्रायव्हरचा सुद्धा गेम केला होता. मग आता बाबू ड्रायव्हरबद्दलसुद्धा या दोघांना कसं कळालं हा प्रश्न महिपतला पडलेला असतो. महिपतला आता चक्क घाम वगैरे फुटायला लागतो आणि आता कोण आहे रे इथं, कोण आहे असं महिपत ओरडतो. पण महिपत घाबरलेला असल्यामुळे तो जास्त वेळ तिथं थांबणं टाळतो आणि थेट तिकडनं निघून जाणंच पसंत करतो. आता महिपत हा तिकडनं निघून गेलेला आहे ही गोष्ट सायली आणि अर्जुनच्या लक्षात येते. मग सायली आणि अर्जुन अलगद तिकडनं बाहेर येतात. त्यानंतर आता ते दोघं म्हणतात की हे सगळं महिपतने केलं आहे हे तर आता नक्की झालं, पण आता मग आपण महिपतला सोडायचं नाही. हे सगळं त्यांनी का आणि कसं केलं, कोणाच्या सांगण्यावरून केलं हे आपण शोधून काढायचं. महिपत घरी आल्यावर नागराज बघतो की तो खूप घाबरलाय. नागराज आता त्याला पाणी वगैरे देतो, जरा रिलॅक्स करतो, शांत करतो आणि मग विचारू लागतो की महिपत नेमकं तिकडे काय घडलंय, मला लवकर सांग. आता महिपत इतका घाबरलेला असतो की तो काही बोलतच नसतो. नागराज त्याला म्हणत असतो, महिपत अरे बोल ना, नेमकं तिकडे झालंय काय, काय घडलं तिकडे, बोल लवकर सांग मला. त्याबरोबर महिपत हा थांबा जरा नागराज शेठ, मला 2 मिनटं कमीत कमी श्वास तरी घेऊ द्या असं म्हणू लागतो. त्याबरोबर मग नागराज म्हणायला लागतो, अरे नंतर घे श्वास, काय झालं ते सांग. मग महिपत सांगायला सुरुवात करतो की मला जे लोकेशन पाठवलं होतं त्या लोकेशनवर मी गेलो तर तिथे दुसरं तिसरं काही नसून मी बाबू ड्रायव्हरचा फोटो बघितला. त्याबरोबर आता हे ऐकून नागराज म्हणतो, बाबू ड्रायव्हर, हा बाबू ड्रायव्हर कोण आहे आता? त्याबरोबर लगेचच नागराज म्हणतो, तुम्ही इतक्या लवकर बऱ्याच गोष्टी विसरता. लगेचच आता महिपत त्याला सांगतो, बाबू ड्रायव्हर हा तोच ड्रायव्हर आहे ज्याने तुमच्या भावाचा आणि भाऊजाईचा अपघात घडवून आणला होता. त्याबरोबर आता हे ऐकल्यावर नागराजला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. नागराज म्हणतो, अरे महिपत हे कसं शक्य आहे? बाबूने काम केल्याच्या नंतर आपण तर बाबूचा गेम केला होता, मग बाबूचा फोटो त्या लोकांकडे कसा काय येऊ शकतो? हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल, तो बाबू ड्रायव्हरचा फोटो नसेल, तो वेगळा काहीतरी फोटो असेल. त्याबरोबर आता लगेचच महिपत म्हणतो, ओ अजून पण मी इतका म्हातारा झालोय तरी माझे डोळे शाबूत आहेत, कळलं ना? तो फोटो बाबू ड्रायव्हरचाच होता आणि बाबू ड्रायव्हरला मी अगदी व्यवस्थित ओळखतो, कारण बाबूने आजपर्यंत माझी खूप काही कामं केली होती, पण तुम्ही म्हणालात म्हणून मी त्याचा गेम वाजवला होता, कळलं का? जेणेकरून कोणाला कधी खरं काही कळूच नाही, पण बाबू ड्रायव्हरच तो होता हे मी खात्रीनिशी सांगू शकतो. त्यानंतर मग आता महिपत म्हणत असतो की मला खूप भीती वाटते नागराज शेठ, हे सगळं नेमकं कोणी घडवून आणलं आहे, का घडवून आणलं आहे, मला काहीही कळत नाही आहे. अहो, अपघात जेव्हा मी घडवून आणला तेव्हा ही गोष्ट कोणालाच माहीत नव्हती. मी हे सगळं साक्षीलासुद्धा कधी सांगितलं नाही, कारण मला भीती होती की हे सगळं बाहेर कोणाला कधी कळायला नको. त्यामुळे मी कायम सर्व गोष्टी लपवून दडवून ठेवल्या आणि आता थेट 22 वर्षांनंतर मला असं कळतं आहे की हे सगळं कोणाला तरी माहिती आहे म्हणून. तुम्हाला कळतं आहे का नागराज शेठ? अहो, हे किती सगळं हॉरिएबल आहे, हंटिंग आहे हे सगळं. त्याबरोबर मग नागराज म्हणतो, महिपत हे बघ, तू रिलॅक्स हो, तू फार विचार करू नकोस आणि काळजी तर मुळीच करू नको, मी आहे ना तुझ्याबरोबर, मी तुला ह्या सगळ्यामध्ये कधीच अडकू देणार नाही. मला एक काम कर, तू तो नंबर दे, तो नंबर आपण ट्रेस करूया. एकदा का आपण तो नंबर ट्रेस केला ना की मग ही व्यक्ती कोण आहे, ही व्यक्ती तुला कुठून कॉल करते ते सगळं आपल्याला कळून जाईल आणि एकदा का ही व्यक्ती
का तुला छळते हे आपल्याला समजलं की आपल्याला तिथल्या तिथे जागेवर जाऊन पण तिचा गेम वाजवता येऊ शकतो. त्यामुळे तू पहिला मला नंबर दे. त्याबरोबर महिपत आता लगेचच तो नंबर आता देऊन टाकतो नागोबाला. त्याबरोबर नागोबा हा त्याच्या एका ओळखीच्या माणसाला कॉल करतो आणि त्याला सांगतो की हे बघ, मी तुला एक नंबर पाठवतोय. मला पुढच्या 15-20 मिनिटामध्ये, अर्ध्या तासामध्ये फार फार त्या नंबरचं लोकेशन ट्रेस करून हवं आहे. करंट लोकेशन हवं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, अगदी ॲक्युरेट आणि परफेक्टच हवं आहे लोकेशन. त्यात काहीही गडबड होता कामा नये, काहीही गोंधळ घोटाळा नको. हवे तितके पैसे देईन. त्याबरोबर समोरची व्यक्ती काम करायला ताबडतोब तयार होते. आणि मग आता नागोबाने सांगितल्याप्रमाणे लोकेशन ट्रेस केलं जातं आणि आता नागोबाला लोकेशन पाठवलं जातं. आता लोकेशन दुसरं तिसरं कुठलं नसून अर्जुन सायलीच्या घरचं असतं, कारण फोन त्यांनी घरूनच केलेले असतात. मग आता नागोबा म्हणतो की या सगळ्यामागे नक्की ती प्रिया असणार. तर दुसरीकडे सायली ही आता अर्जुनला म्हणत असते की चला, हळूहळू का होईना पण आपल्यापर्यंत सर्व गोष्टी पोहोचल्या. मग नागोबा आणि महिपत हे प्रियाला फोन करायला लागतात. तोपर्यंत इकडे सायली आणि अर्जुनसुद्धा आता घरी आलेले असतात. सायली आता अर्जुनला म्हणत असते, अहो तुम्ही एक काम करा, तुम्ही जाऊन जरा खोलीत पडा, आराम करा. मी आता स्वयंपाकाच्या मागे लागते. सकाळपासून मी तुमच्याबरोबरच होते, त्यामुळे घरातल्या कामांना माझा अजिबातच हातभार लागलेला नाही आहे. सकाळचा चहा नाश्ता सगळी आवरावर विमलताई आणि आईंनी मिळून केलेली असणार, पण आता मी जर घरी आलेली आहे तर आता या पुढची कामं मी माझी केली पाहिजे. त्यामुळे तुम्ही आता खोलीत जाऊन जरा रिलॅक्स व्हा. मी एवढं जरा आटपते आणि मग वरती येते. मग अर्जुन तिकडनं जातो, सायली स्वयंपाकघरात जाते. इतक्यात प्रिया बाहेर येते आणि हॉलमध्ये अगदी मस्त ऐटीत ती बसलेली असते. सायली प्रियाला बघते, पण बघूनही न बघितल्यासारखं करते, कारण प्रियाचा तिला काही उपयोगच नसतो. इतक्यात प्रियाच्या फोनवरती नागोबाचा फोन येतो आणि नागोबा तिला सांगत असतो ताबडतोब महिपतच्या घरी निघून यायचं. त्यावर महिपत म्हणतो, ए चिचुंद्रे लवकर ये. त्यावर ती म्हणते, अहो मला काय एवढीच कामं आहेत का? मला दुसरी काही कामं नाही आहेत का? त्यावर मग महिपत आणि नागराज तिला सांगतात, गुपचूप इकडे ये, नाहीतर मग आम्ही तिकडे येऊ आणि आम्ही तिकडे आलो ना तर जीवानिशी जाशील. असं महिपत आता लगेचच प्रियाला म्हणतो. त्याबरोबर मग प्रिया घाबरते आणि म्हणते, हो हो आले आले, लगेच आले, निघालेच आहे. आणि मग आता ती थेट बेडरूममध्ये तिची पर्स आणायला जाते. आता सायली तिला एवढी घाबरलेली आणि पळापळ करताना बघते आणि जरा किचन ओट्याच्या मागे लपते. प्रिया बाहेर येऊन बघते की कोणी हॉलमध्ये किचनमध्ये तर नाही आहे ना. तिला आता लपलेली सायली दिसत नाही. प्रिया आता कपाळावरचा घाम वगैरे पुसते आणि मग आता ती घराबाहेर पडायला लागलेली असते. ती आता देवाचे आभार मानत असते की नशीब यावेळी हॉलमध्ये कोणी नव्हतं. जर हॉलमध्ये कोणी मला बघितलं असतं हे एवढं घाबरलेलं तर नक्की कोणाला तरी माझ्यावरती संशय आलाच असता. मग आता ती थेट महिपतच्या घरी जायला निघालेली असते. आता ती महिपतकडे निघताना सायलीने तिला पाहिलेलं असतं आणि सायली आता विचार करते की प्रियाला कोणाचा फोन आला असेल आणि ती इतकी घाबरल्यापणी अचानक अशी कुठे निघून गेली असेल. नाही नाही नाही, नक्कीच प्रियाचं काहीतरी वेडवाकडं सुरू आहे. प्रियाला असं दुर्लक्षित करून चालणार नाही. तिच्यावरती व्यवस्थित अगदी बारीक लक्ष ठेवलं पाहिजे आणि आता त्यासाठी मला तिच्या मागेसुद्धा गेलं पाहिजे. मग सायली आता प्रियाच्या मागे जाऊ लागते. प्रिया ही आता महिपतपर्यंत पोहोचलेली असते आणि ती आता महिपत आणि नागराजला म्हणायला लागते, काय चाललं आहे तुम्हा दोघांचं? तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही मला कसं काय बोलवू शकता? तुम्हाला काय मी तुमच्या हातातलं खेळणं वाटते का? लक्षात ठेवा, तुम्ही मला तुमच्या फायद्यासाठी इथे आणलेलं आहे. आणि मग पुढे आता सायली हे सगळं काही त्यांचं बोलणं ऐकत असते. तर पुढे आता लगेचच सायली मनात विचार करू लागते की हा सर्व काय प्रकार सुरू आहे. म्हणजे या नागराजने आणि महिपतने प्रियाला इथे का बोलवलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रियाचा तिच्याच अपघाताशी काय संबंध. आता नागराज हा तिला म्हणत असतो की तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाही का? तूच हे सगळं करते ना, 22 वर्षांपूर्वी अपघात वगैरे तूच हिंट देतेस ना आम्हाला कळणार नाही असं वाटलं होतं का तुला? अगं मूर्ख मुली, हे सगळं फक्त आपल्या तिघांनाच माहिती आहे, इतर कोणालाही नाही. सायली विचार करते, काय हे सगळं काही नागराज काकांना सुद्धा माहिती आहे की रविराज काका आणि प्रतिमा त्यांचा अपघात झाला होता ते? मग नागराज काकांना माहिती असतानाही नागराज काका महिपतबरोबर का उभे आहेत? महिपतचं आणि त्यांचं काय साठोलोट आहे नक्की? तर त्यावेळी प्रिया तर लहान होती, म्हणजे प्रिया हीच तन्वी आहे असं जर सगळ्यांचं म्हणणं आहे, तर मग तन्वी म्हणजे प्रिया तर तेव्हा खूप लहान होती. मग तिचा या सगळ्याशी काय संबंध? ती इथे महिपतला भेटायला कशाला आली आहे? महिपतने तिला कशाला बोलवलं असेल? सायलीला आता कुठल्याच गोष्टीचा काहीच मागमूस लागत नसतो आणि आता तिला मात्र खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तिला कळत नसतं काहीच आणि
प्रश्न असतात खूप सारे. सायली ही विचार करते की जाऊ दे, आपण आता इथे थांबायला नको, आपण घरी जाण्यातच आपला शहाणपणा आहे. जर इथे कोणी आपल्याला पाहिलं तर आपलं इकडनं बाहेर सुटून जाणं खूपच जास्त अवघड होऊन जाईल. तर इकडे महिपत म्हणत असतो, ए चितुंद्रे, लक्षात ठेवायचं, मला तूच धमक्या देत होती हे मला कळणार नाही असं तुला वाटलं होतं, पण शेवटी मला जे कळायचं ते मला बरोबर कळून गेलेलं आहे. आणि आता जर पुन्हा मला धमक्या द्यायला तू फोन केला ना, तर लक्षात ठेवायचं, तुझा फोन आणि तुझं तोंड दोन्हीही साबूत राहणार नाही. त्याबरोबर आता नागोबा प्रियाला म्हणत असतो, प्रिया, एक गोष्ट लक्षात ठेवायची, तू ज्या शाळेमध्ये सध्या विद्यार्थी आहेस ना, त्या शाळेचे हेडमास्टर आम्हा दोघांकडनं शिकून गेलेत. आम्ही दोघांनी आजपर्यंत इतके कांड केले, पण ते कोणाला कळलं नाही. आणि आजकालची आलेली तू पोरगी, तू आमचे कांड वरती आणणार, लाज वाटत नाही का? अगं, आमच्यासमोर भले भले मोठे मोठे हरले तर तू कोण आहेस आणि तुला काय वाटतं, तू आमच्यासमोर जिंकशील का? प्रिया म्हणत असते, अरे एक मिनटं, काय चाललंय तुम्हा दोघांचं? कसला माझ्यावर प्रश्नांचा भडीमार करताय? आणि काय हार, काय जीत, कसली हार, कसली जीत? मी सांगते ना तुम्हाला दोघांना सुद्धा की माझा या सगळ्याशी काही एक संबंध नाही आहे, म्हणून मी कशाला तुम्हा दोघांना ब्लॅकमेल करू? अरे बावळटांनो, जर मी ते सगळं सत्य बाहेर आणायला गेले तर मी खरी तन्वी नाही आहे, तर ती सायली खरी तन्वी आहे, हे सगळ्यांच्या समोर येणार नाही का? मग मला हे सगळं बाहेर काढून काय मिळणार आहे? तुम्ही उगाचच्या उगाच चुकीच्या निशाण्यावर तीर चालवू नका. त्याबरोबर आता नागोबा आणि महिपत प्रियाला म्हणायला लागतात, तोंड बंद कर तुझं चिचुंद्रे, तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाही का? तू आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते ते, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तू कितीही काही उड्या मारल्या ना तरीसुद्धा तू खोटी तन्वी आहेस, खरी तन्वी नाही. आणि ज्या दिवशी आम्ही ह्या गोष्टीचा भांडाफोड करू त्या दिवशी मग मात्र तुझी रवानगी थेट तुरुंगात होणार आहे. त्यामुळे यापुढे पुन्हा 22 वर्षांपूर्वीचं सत्य मला माहिती आहे किंवा काय अशा फालतू गोष्टी आम्हाला पाठवायच्या नाही, कळलं? आता सायली तोपर्यंत घरी आलेली असते. आता जर सायलीने पूर्ण सर्व गोष्टी ऐकलेल्या असत्या तर सायलीला हेही कळालेलं असतं की तन्वी म्हणजेच प्रिया ही खरी तन्वी नाही आहे. पण सायली फक्त मुद्द्याचं ऐकते, आणि ते म्हणजे की 21 वर्षांपूर्वी जो अपघात घडला होता ते गोष्ट फक्त आपल्या तिघांमध्ये होती, आणि ती गोष्ट तुला माहिती होती म्हणजे नक्कीच तूच आम्हाला सतवतेस. सायलीच्या डोक्यात सतत एकच विचार फिरत असतो की हे सगळं प्रियाला कसं काय माहिती, आणि या सगळ्यामध्ये नागराज काकांचा काय संबंध? नागराज काका महिपतच्या बंगल्यावर नेमकं काय करत होते? ते महिपतकडे कशासाठी गेले असतील? कारण जेव्हा सगळेजण प्रियाला महिपतबरोबर आणि साक्षीबरोबर ओळख ठेवण्यावरून दोष देत होते, तेव्हा नागराज काकासुद्धा त्या सगळ्यांमध्ये होते, सगळ्यांबरोबर होते. मग असं अचानक एकाएकी काय झालं की नागराज काकांनी डायरेक्ट पार्टी बदलली? काय झालं आहे सगळं हे शोधून काढायलाच हवं, असा विचार करत करत सायली घरी चाललेली असते. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.